चला आता तुम्हाला मी सांगते की मी कोणत्या सीरीजवरती मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. तर आमचं घर कसं झालं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माणसांच्या आयुष्यामध्ये याच असतो की अरे आम्ही सेटल नाही आहोत, आम्ही कसं करणार, एक माणूस कमवतोय, दोन माणूस कमवतो, आमच्यावरती कर्ज आहे, मी घरी आहे, बाळ आहे, मला काही करू शकत नाही, मी घराच्या बाहेर पडू शकत नाही, माझ्यावरती एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्या सगळ्या कारणांना बाजूला ठेवून ना आपली स्वप्न काय आहेत, आपल्याला कसली गरज आहे, आपल्या डोक्यावरती छत नाही आहे. तर खूप लोकांचं स्वप्न असतं की अरे मला घर नाही आहे, मी कसं कसं मॅनेज करू, मला रेंट द्यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केलेल्या आहेत आणि आमचं घर कसं झालं ही मी सिरीज तुम्हाला स्टार्ट करणार आहे. कारण माझं पण आयुष्य खूप टफ होतं. लग्नानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी बघेन किंवा फेस करेन मला खरंच वाटलं नव्हतं. ह्यात एकही गोष्ट अशी सेकंड पर्सन थर्ड पर्सनला उद्देशून नेगेटिव्ह अशी कुठलीही मी गोष्ट सांगणार आहे. फक्त माझा अनुभव, मी कसं मॅनेज केलं, कशा कशा गोष्टी केल्या आणि तुम्हालासुद्धा यामध्ये थोडंफार उपयोगी येईल. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं ना की आम्ही खरंच घेऊ शकत नाही, आमच्या तक्रारी प्रचंड असतात, माझं हे नाही, माझं ते नाही आहे. तर हे सगळं जे काय आहे मी ह्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. त्यासाठी मला इन्स्टावरती फॉलो करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला आजचा दिवस होता, मस्त उठून मी छानपैकी आयुषला तयार केलं, छान असा नाश्ता केला होता, आलू पराठा आणि माझ्या टिफिनसाठी मी बनवलं होतं मस्त असा पावटा भात बनवला होता, जो की मी टिफिनला भरून ऑफिसला निघाली होती. छानपैकी नाश्ता वगैरे करून माझं सगळं आवरलं आणि मी निघाली होती. तर ह्या जे काही सिरीज आहे ती उद्यापासून त्याचा पहिला एपिसोड येईल, त्यासाठी मला नक्की फॉलो करा. चला बाय.